रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। साधारणपणे सांगण्यात साधारण असलं की आपण अलीकडे देर इज स्ट्रायकिंग सिमिलॅरिटी असं म्हणतो. हे जे सगळे सत्पुरुष आहेत ते सिमिलॅरिटी नाही, ते तेच सांगतात. भाषेचा फरक वाटतो आपल्याला. अभंग आहे, युवी आहे, लीलामृत आहे, पण उठा उठा लेलं वगैरे ही जागं करण्याचा जो प्रकार आहे ते जागं ज्यासाठी व्हायचं आहे, जागं नाही हे ज्यांना कळतं आहे त्याच प्रतीकामध्ये पुन्हा एकदा सांगतात, जे अज्ञान रजनी निजलेले. आता निजलेलं जागा करणं एवढाच मार्ग आहे. झोपलाच आहे, त्याला उठवलं पाहिजे एवढं खरं. हेच त्याने उठा उठा लवकर आत्ता आपण पाहिलं. त्यांना म्हणायचं होतं तर त्याच्यातलं आपल्या लक्षात आलं असतील जशी तर तशी ही सगळी वचनांचे सद्गुरू वचनाचा उदय. त्यांनी तेच म्हटलेलं आहे, सद्गुरू तैसा सद्गुरू दिनकर, दवडी अज्ञान अंधकार. किंवा त्यांचं काम गुरुचं सूर्यासारखंच आहे, ते तसंच चाललेलं आहे. आणि काय विघ्न आले आहे त्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे ते यात येत आहे. आता जे अज्ञान रजनी निजेले, मग स्वस्वरूप विसरले. साधा झोपलेला माणूस त्या अर्थाने स्वस्वरूप सोडाच, पण साधं आपलं स्वरूप विसरतो. वास्तविक स्वरूप, स्वस्वरूप हा शब्द कदाचित पुनरुक्ती वाटण्याची शक्यता आहे. स्वरूप म्हटल्यानंतर आणि स्वस्वरूप कसलं, स्वरूपच ना ते त्यात, आणि स्वस्वरूप कसलं तर हे अधिरूप आहे, मग ते स्वरूप आहे. ते स्वतःची ओळख असणं, रूप आहे याची जाणीव असणं, ते सगळं स्वरूपच आहे. स्वरूप तसं अर्थ व्यक्त करायला एका बाजूने पुरेसं आहे, पण तरीसुद्धा स्वचं स्वरूप म्हणजे या स्वमध्ये जे रूप दिसतं आहे त्याच्या आत कोणीतरी स्व आहे त्याचं रूप. एवढं लक्षात घेतलं म्हणजे स्वस्वरूप म्हणजे काय कळतं. तर त्यासाठी तो असा दुरुक्त वाटणारा शब्द, पण त्या ज्याला अगदी पूर्ण आणि बारीक आपण लक्षात घेण्यासारखा अर्थ आहे. आता तो लक्षात घेण्यासारखा एवढ्यासाठी आहे की सगळी दुःख आहेत ती नुसत्या स्वरूपामध्ये आहेत, रूपामध्ये आहेत, जे दिसतं त्यामध्ये आहेत, म्हणजे जे दृश्य आहे त्यामध्ये आहे. आणि ज्यांना त्या दृश्याचं आकलन झालेलं आहे, म्हणजेच स्वस्वरूपाचं आकलन झालेलं आहे, त्यांना याचं दुःख नाही, सुख नाही, लोभ नाही, क्षोभ नाही, काहीच नाही. म्हणून स्वस्वरूप. आता साधा झोपलेला मनुष्य साधं आपलं स्वरूप विसरतो. म्हणजे त्याचे नेहमीचे सगळं जे काही आयडेंटिफिकेशन आहे त्याच्या बाजूला आजूबाजूला जे माझं आहे ते त्याच्यातलं फक्त कल्पना करून बघायला हरकत नाही की झोपलेला मनुष्य तसा स्वतःला विसरतो का, तर नाही विसरत. आपण नाही का म्हटलं, गेल्या वेळेला आपण बघितलं की बाळासाहेब म्हणलं की लगेच, किंवा काय काकासाहेब म्हणलं की लगेच दचकून दाखवतात. काय झालं, कोण आलं, कशासाठी हाक मारली. म्हणजे झोपेतसुद्धा त्यांचे काकासाहेब काय असेल ते जागे आहेत. म्हणजे नाम जागा राहतं, त्याला दिलेलं नाव जागा राहतं, तर ते तेवढं त्यात जाग आणून देतं त्याला. पण स्वरूपाची जाग वगैरे आणून देत नाही. समजा त्याच्या शेजारी बसून आपण असं म्हटलं की तुमची ती बिल्डिंग, तुमचं ते सोनं, तुमची ती पोस्ट, काय कमिशनर, काय क्लार्क, काय असेल ते असं म्हटलं तर ओ नाही देणार. बघा तुम्ही म्हणून बघायला तुम्ही झोपलेल्या माणसाला केलेलं क्लार्क, ऑफिसर, अमकं तमकं, घर, दार, सोनं, नाणं असं एक वेगवेगळे हाका मारून बघितलं तर तो नाही हो देत. पण त्याला तुम्ही जरी काळू म्हणा, बाळू म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, ते म्हटलं की मात्र हो देतो. म्हणजे त्याचं साधं फक्त जे राहतं ते त्याच्यातलं फक्त गाळीव, म्हणजे जे नाम त्याला दिलं गेलं, जे त्याचंच आहे असं त्याला वाटतं, ते इतकं खोल गेलेलं आहे ते येतं बरं. तेव्हा निजलेलं असला तरीसुद्धा त्यात तेवढं जागा असतं. म्हणून त्याचं नाव मारलं, हाक मारलं की तोच ओढतो किंवा तोच जागा होतो. बाकीच्या आजूबाजूला झोपलेल्यांना काही तेवढ्याच आवाजात मारलेली हाक ऐकू जात नसेल का, पण ते आपलं नाही याची नकळत जाणीव आहे.
काय जाणीवसुद्धा स्वरूप जाणीवेचं जाणणं हे मोठं काम आहे माणसाचं. तर त्यातलं हे एक काम आहे की जाणीवेचं स्वरूप काय असेल. तर ह्यांना हाक मारली तर ती उठत नाही, त्यांना हाक मारली तर हे उठणार नाही. म्हणजे ती कसं काय कळतं त्यावेळेला की ही हाक ह्यांची आहे, ही हाक त्यांची आहे, ह्याच्यासाठी माझ्यासाठी आहे. माझ्यासाठी जी आहे त्या हाकेला मनुष्य उठतो. ती माझी आहे तर ते जे नाम आहे तेवढं त्यातलं जागा असतं. आता याच्यातलं बाकीचं जे नाम जेवढं आहे तेवढं त्याचं नाव दिलेलं आहे तेवढं जागा आहे. पण त्याचं बाकीचं सगळं आहे ते तुम्ही बाकी काहीही सांगा, त्या रस्ता सांगा, ट्रॅक्टर सांगा, तुमचं 183 ब काय जे असेल ते काय त्याचं त्यानं जागा होत नाही. म्हणजे ते सगळं तो एकदा जागा झाल्यानंतर सगळं आहे. मग त्याच्या पुढं यांना म्हणायचे ज्ञानदृष्टी उघडारे. उठा तर उठाच पण त्याच्याबरोबर तुम्ही म्हणजे काय 182 बनवे ते तुम्ही समजत आहात की अमुक ठिकाणी अमुक आहे आणि ते माझं आहे आणि ते अमुक आहे तमुक आहे. मग सगळं जागा झाल्यावर मग सगळं आठवतं. मग ते जागा करून एखाद्या वेळी विचारतात की कपाटाची किल्ली कुठे ठेवली आहे. हां, मग ते लगेच सांगतात कारण ते जागे झालेले आहेत आता, त्यामुळे माझंही सगळं जागा झालेलं आहे. त्या अर्थाने लौकिकदृष्ट्या मनुष्य ह्या ज्या रूपात वावरतो त्या रूपाचं नाम आणि त्याला जोडून असलेलं त्याचं हे सगळं त्याला आठवतं. पण त्याला तो कोण हे विचारलं तर काय आठवत नाही, कारण त्याने कधी विचार केला नाही. उठा उठा रे लवकरी. ते ज्ञानदृष्टी अवलोका म्हणायचं कारण हे की त्या अर्थाने म्हणून स्वरूप आणि स्वस्वरूप. तेव्हा ते स्वस्वरूप काय याची कल्पना नाही आणि त्याच्यात तसा रसही वाटत नाही की मना तसं काही कोणी सांगितलं नसेल, कानावर पडलं नसेल तर त्याची जाणीवही होणार नाही. मी जे आहे दिसतो आहे जसा आहे, जेवढं काय माझं आहे ते म्हणजे मी, अशी माझी एक सवय मिळून त्याची बेरीज केली की मी होतो अशी कल्पना आहे. आणि ती भ्रामक आहे, कारण ते म्हणजे हे सगळं मिळून ते होत नाहीत. हे सगळे एकत्र केले तर ते तो माणूस नव्हे. त्याच्या पलीकडे अजून त्याच्यात काहीतरी आहे आणि ते काहीतरी आहे तेच श्रेष्ठ आहे. खरं ते स्वस्वरूप आहे तेच श्रेष्ठ आहे. कारण हे सगळं बाकीचं असलं, त्याचा बंगला तिथेच आहे, त्याची गाडी तिथेच आहे, त्याचा रस्ता तोच, घर तेच, बंगला सगळं सगळं त्याचं काय पेटी वगैरे सगळ्यांना सोनं सगळं तेच. पण तरीसुद्धा तो त्याच्यातले ज्याला रूप म्हणतो आहे त्या देहात जे स्वस्वरूप कोणी आहे ते जर नसलं तर हे शून्य आहे. त्याचा अर्थ ते आहे म्हणून हे आहे, हे आहे म्हणून हे सगळं बाकीचं आहे. तेव्हा याच्यातलं मग श्रेष्ठ त्यांनी हुडकावं की नाही, स्वरूप कोण आहे ते हुडकावं की नाही. आणि काळजीच घ्यायची झाली तर स्वरूप कोण ह्याची म्हणून ज्ञानदृष्टी समजा उघडली. कधीतरी अशी जाणीव येते, कधीतरी असा प्रसंग येतो, तो कुठल्या तरी एखाद्या टप्प्यावर येतो म्हणा, काही दुःखाच्या प्रसंगी येतो म्हणा, कोणीतरी जागा करतो म्हणून म्हणा, कुठेतरी जागा होतो मनुष्य. तशा अर्थाने जर समजा इथे तिथे ज्ञानदृष्टी उघडा रे इथं म्हटलं, हे ज्ञानरजनी निजेले त्यांना जागा करा म्हटलं, म्हणजे तेच ते परत त्यांनाही जे स्वामींना म्हणायचं आहे तेच पुन्हा हे 50-100 वर्ष 150 वर्षानंतर त्यांना म्हणायचं आहे की थोडे जागे होऊन आपलं खरं आता खऱ्या स्वस्वरूपाला एरवीचे जे धक्के बसतात त्यातले त्याला किती बसतात हे सगळं कशासाठी विचार करायचा. तर जे जे म्हणून धक्के बसत आहेत ते जे स्वरूप आपण ज्याला समजतो त्यालाच बसलेले आहेत. गेलं तर त्याचंच जातं, चोरी झाली तर त्याचीच होते, काय जे जायचं ते त्याचंच जातं, त्याला मिळतं ते त्यालाच मिळतं. स्वस्वरूपाला काहीही आपण देत नाही आणि त्याच्याकडून काही घेत नाही, यातला कुठला धक्का आपल्याला नाही. त्या स्वस्वरूपाला खरं काही याच्यातलं लागूच नाही. मग खरं सांगायचं तर तिथं जो स्थिर असेल त्याला यालातलं लाभा आणि ते जे म्हटले लाभा लाभव जया जयो ते सगळं काय आहे तर हे सगळं हे स्वरूपाच्या भाषेमध्ये आहे, आपल्या नेहमीच्या स्वस्वरूपाच्या भाषेमध्ये आहे. स्वरूपाच्या भाषेमध्ये म्हटलं मी रूप समजलो की मग माझं सगळं लाभ आणि सगळं माझ्यासमोर तितकंच हलवणार आहे. जे माणसाला बघितले या साध्या लाभहानीमध्ये यशापयशामध्ये माणसं कुलबडून गेलेली आपण बघतो अनेक वेळेला. एखादं फार मोठं अपयश आलं काहीतरी कशात तरी बाहेरच्या काय कामात असेल किंवा कुठेतरी काय असेल तर तो मनुष्य परत वर उठायचं म्हणजे कठीण जातं. अनेक प्रसंगी तर माणसांना त्या क्षणी काहीतरी होतं किंवा काही वेळेला त्यांना त्यातून आजार जळतात. तर अशा स्वरूपाचं सगळं का होतं किंवा लव वाढतो, त्यांनी माणसाचा संचय वाढतो, त्यामुळे मग नंतर त्याची काळजी लागते. मग त्या काळजीला कारण मुळात लागतच नाही त्यात. आणि अशी काळजीची काही कारणं असली मग अशी बरावी उघडली दृष्टी म्हटलं नाहीतरी होतो कष्टी, ते सारखं होतच आहे, सारखं कशानं तरी कष्टी होतोय. आता कष्टी होण्यासारखं एखादं कारण असेल, समजा भूक लागली असेल तर माणसाला जेवल्यानंतर आता कष्टी राहायचं काही कारण नाही. पण त्याला असं वाटतं ते एकटेच बाहेर गेले, मी गेले असते तर बरोबर बरं झालं. कष्टी तो कष्ट त्याने समजा काय ते निर्णय घेतला, जसं केलं तसं केलं, मला काय एक शब्दसुद्धा बोलले नाहीत. जे आला परत कष्टाचा प्रश्न हा कायमच शिल्लक आहे. असल्या काय मानसिक कष्टातून मनुष्य काय सुटत नाही. तो त्याचं कारण की तो मी आणि त्याचं ते जे काय गोळा केलेलं आहे तेवढंच त्याचं स्वरूप आहे असं मान. मूळ स्वरूपाला आता ते समजा एखादा काही निर्णय घेतल्यानंतर तुमच्या कानावर नाही घातला, ठीक आहे, मला मान्य आहे की काय याच्यामध्ये काही
बरोबर झालं नाही. एकमतानं चालावं की सहमतानं चालावं वगैरे वगैरे जे काय भाषा आपली घरची असेल त्याप्रमाणे चालावं असं आपल्याला वाटतं, हे समजू शकतं. पण त्याच्यासाठी आज त्यामुळे आता ते सहमतानं नाही झालं. समजा परस्पर अगदी त्याने एखादा निर्णय घेतला, काहीतरी केलं, किंवा ते निर्णय घेतला, काहीतरी केलं, श्वासोच्छ्वासावर काही फरक पडला का? नाही पडत. श्वासाला काही सुखदुःख झालं का त्यामुळे? काही नाही झालं. आपल्याला किती झालेले, चित्त खालीवर झाले, कुठं बाहेर गेले, सांगून गेले नाही की माणसाला केवढं श्वास असतं ते मला न सांगता येईल. आता ते कुठं जाणार आहे जास्तीत जास्त माहितीच. आता ज्याची जी आवड आहे साधारण आपल्याला कल्पना असते. शुक्ला फकीर मशिदीत तसं कुठेतरी आणणंच की जवळपास ते कुठं जातील जास्तीत, त्यांचा मित्र तो माहिती असतो आपल्याला, त्याच्याकडे जाणं, फोन करता, फार काळजी वाटली तर तिथंच गेलाय ना, ते तिथंच असतात. तर त्यामुळे ह्याच्यापेक्षा काय होणार आहे? मग ह्यामुळे काही श्वास खालीवर होणार नाही. स्वस्वरूप जे आहे त्याला ह्यातला कसलाही धक्का बसत नाही. म्हणजे जे आपल्याला सारखे धक्के बसत आहेत ते स्वस्वरूपाची ओळख असलेल्याला, म्हणून ते म्हणतात की सरला 84चा तम नरतनु आले अनुक्रम. आता तिचा तरी आदर ठेवा, तिचा तरी मान ठेवा, ओळख ठेवा, आमचा मानवनी संभ्रम. आता ज्ञानदृष्टी उघडा आहे. म्हणजे निदान आता तरी ज्ञानदृष्टीनं पहा की खरोखर आपलं स्वरूप काय. मग अज्ञान रजनी निजले, हे सगळे अज्ञानरूपी रात्र आहे. आता एरवीच्या रात्रीला निदान 12 तासांनी तरीच खंड आहे, पण ह्या रात्रीला कधीच खंड नाही. जोपर्यंत ज्ञान सूर्य उगवत नाही तोपर्यंत मनुष्य 25 वर्षसुद्धा त्याची रात्रच आहे. अज्ञान रात्र आहे ती. त्यामुळे अज्ञान रजनीला कधीच अंत नाही. ज्ञान हाच केवळ अंत. अंधार 25 वर्षसुद्धा खोलीत राहू शकतो, 100 वर्षसुद्धा राहू शकतो, तसाच तो चित्तामध्ये अज्ञान हे असं. म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की ह्याचा वयाशी कशाशी काही संबंध नाही. जे ज्ञानसूर्य, ज्यांना ज्ञानसूर्य उगवला, इथे म्हटलं आहे की सद्गुरू तैसा सद्गुरू दिनकर, तो ज्या वयाला जिथे उगवेल तिथे मनुष्य त्या अज्ञान रजनी त्याची संपेल, ती रात्र संपेल. ती कदाचित त्याच्या 10व्या वर्षी संपेल, 12व्या वर्षी संपेल. यांची 12व्या वर्षी संपली. त्यांना लक्षात आलं हे खरं नाही आहे, मस्त कुलकर्णीपणा आहे, काय आहे, नामदारी आहे, आमका आहे, मागे स्टेट आहे, हे सगळं आहे, सगळं खरं आहे, पण हे काही सगळं खरं नाही. म्हणजे किती लवकर ज्ञानाचा उदय झाला असेल. तेव्हा सद्गुरुवचनाचा उदय असा कधीतरी मग त्यांच्या लक्षात आले की हे मला जे झालेलं आहे एवढं कळूनसुद्धा हे होणार आहे असं नाही, ही फक्त आस लागली त्याची. कळलं की इथे काय आहे, इथे आस आहे. आपल्याकडे प्रपंचात एवढी आच लागली तरीसुद्धा माणसाला आज म्हणजे धग लागते ना माणसाला प्रपंचाची. सारखी स्वभावाची एकमेकांना किती धग लागतात. हे एकमेकांच्या स्वभावाची धग लागूनसुद्धा मनुष्य स्वभाव म्हणजे काय हे शोधायला कधी जात नाही. तो तसाच आहे स्वभाव, त्यांचा स्वभाव तसलाच आहे असं म्हणतात, तिचा स्वभाव तसाच आहे असं म्हणतात. पण तो स्वभाव म्हणजे मूळ काय आहे की त्याचं काही, त्याला काही आणखीन मागं काही आहे का, त्याच्याही मागं काही अजून आहे का काही, तर ह्याचा कोणी शोध घेत नाही. ज्ञानदृष्टी ही ते दिसतंय, ते रागावलेलं दिसतंच आहे की हो, त्याच्यात काय विशेष आहे, पण ते का रागावलं आहे, त्याच्या मागं काय आहे का अजून, असं बघणारे किती लोक निघतील. मग त्यांना सापडेल की अजूनही त्याच्या मागं आहे. हां ठीक आहे, हा एक सेटअप आहे, त्या सेटअपपेक्षा हे काहीतरी वेगळं घडलं म्हणून राग आला. ठीक, मग सेटअप कशात निर्माण झाला, संस्कारात निर्माण झाला. तुम्ही त्या जागी असता तर आपण काही त्या जागी जन्माला आले, तिथे जन्माला का आलो आहोत. समजा कुटुंबातले 2 व्यक्ती आहेत, तर त्यांना हे त्या काही जन्माला आलेत, कुठेतरी जन्माला आले, कुठेतरी एकत्र आले. मग आता एवढं त्यांच्या मागे त्यावेळेला कसं वातावरण होतं, कसे ते लोक होते, कसं बाहेरचं त्यांच्यावर प्रभाव होते, काय त्यावेळेस शिक्षण होतं, आपल्याला काय सांगता येतं त्यावेळेचं. आपल्या काळातलं असूनसुद्धा आपल्याला शेजारच्या घरातलं किंवा पलीकडच्या घरातल्या संस्काराची कल्पना येऊ शकत नाही, तर आपल्याला त्या 2 व्यक्ती कुठून कुठे आल्या एकत्र त्यांचं काय सांगता येणार आपल्याला. मग 2 सेटअप असणार ना ते, मग त्या 2 सेटअपमधून राग लोक काय निर्माण होणार ना, मग ते होणार. हे लक्षात आलं की त्याच्याही मागे मनुष्य गेला. आता ते सेटअप बरोबर आहेत की नाही, चूक आहे, हे कुणी ठरवायचं. म्हणून तर भांडण आहे ना. समजा सगळंच जर दुसऱ्याचं बरोबर आपल्याला वाटत असतं तर त्याची भांडण होईल का मला सांगा. अडचण ही आहे की त्याचं बरोबर नाही आहे असं सारखं वाटत असतं आतून, आणि त्यामुळं मग प्रश्न येतो मतभेदाचा. नाही तर भेदाचा प्रश्नच नाही, त्यांचं बरोबरच आहे, बरोबरच आहे म्हटलं तर विषयच म्हटला. मग म्हणजे सेटअप सारखे नाहीत ही अडचण आहेत. मग ते जर सारखे आहे नाहीत तर ते त्यातलं बरोबर कुठलं आहे. आता नेहमी बरोबर आपलंच असतं, त्याला काय करायचं, नेहमी बरोबर माझं आहे, त्यामुळे मग त्याचं चूक आहे हे ठरलंच. म्हणजे चूक आहे ठरलं की ते दुरुस्त करण्याच्या मागे लागलं. म्हणजे ते म्हणणार तुमचं बरोबर आहे तर माझं काही चूक आहे का, आम्ही काय अडाणी वाढलो आहे का, आम्हालाही माहिती आहे, आम्हालाही अनुभव आहे, आमच्याही मागं अमुक ठीक आहे बाबा, तुमच्याही मग काय, म्हणजे तेही बदलणार नाही, हे बदलणार नाही. मग आता हे संपणार कधी, की साधारणपणे हे कधी संपत नाही. त्याचं कारण तेच की अगदी भांडायला मनुष्य उरत नाही तोपर्यंत भांडण संपत नाही.
तोपर्यंत मतभेद संपत नाही, तोपर्यंत हा भेद आहे हा संपत नाही. ह्याचं कारण का, तर कोणीच स्वरूपाकडे जायला तयार नाही. त्यांची तळमळ तेवढीच लागली की सद्गुरुवचनाचा उदय कधीतरी होऊ दे, तो झाला तर ते लक्षात आणून देईल की यातलं अंतिम बरोबर या जगामध्ये काही मिळणार नाही तुम्हाला. खरं त्याचा सारांश हा आहे की ते पण बरोबर आहेत, हेही बरोबर आहेत, फक्त संस्कारानुसार ते बरोबर आहे, त्यांच्या संस्कारानुसार हे बरोबर आहे. आता हे संस्कार मुळात भेद असल्यामुळं जे बरोबर आहे असं आपल्याला वाटतं त्यामध्येही भेद दिसतो. आता भेद दिसतो त्याला कारण काय आहे की मुळात तिथेच भेद आहे. आणि तिथे असं करूया का की एक ठरवून टाकलं. आपले एक असे प्रयोग राज्यसत्तेच्या संदर्भात किंवा समाज व्यवस्थेच्या संदर्भात खूप प्रयोग झाले की असं सगळं एक करून टाकू, सगळ्यांना समान हे देऊन टाकू, अमुक करू तमुक करू. काही झालं नाही. पुन्हा परत लागायची तशीच भांडणं लागली. परत त्या सगळ्या राजसत्ता सगळ्या वेगवेगळ्या या सत्ता आल्या, वेगवेगळे प्रवाह आले, सगळे कोलबडून पाकले. अगदी एकाच्या हाती हुकुमशाही सत्ता देऊन सुद्धा झाली. सगळ्या प्रकारच्या सत्ताचे प्रयोग करून झाले, पण मूळ प्रश्न मिटत नाही. कारण मूळ प्रश्न तिथं कुठं नाहीच आहे. मूळ प्रश्न वेगळ्याच ठिकाणी आहे. आपल्या लोकांस तिथं दिसते म्हणून सोडायला जाण्यात काय अर्थ आहे का? ते आजींचं जसं सुई ह्याच्याखाली शोधतात म्हणतात, त्या बाहेर रस्त्यावर काय शोधते? बस सुई शोधते. म्हणजे काय, कुठे पडली, मग केव्हा पडली, मग अशी पडली, किती वेळ झाला, तुम्ही 15 मिनटं शोधता. मग का शोधता इथे? तुम्हाला मी मदत करू का? तुम्ही मदत करा. कशी पडली, तुमच्या हातात केव्हा होती? तुम्ही मी घरात होते तेव्हा हातात होती. पडली कुठं? घरात. मग इथं काय शोधताय? घरात प्रकाश नाही म्हणून इथं शोध. आता जिथं प्रकाश नाही म्हणून तिथं शोधून चालेल का? जी वस्तू जिथं पडली तिथंच शोधायला पाहिजे. प्रकाश नसला तर प्रकाश आणा. वस्तू ज्या ठिकाणी हरवली आहे त्याच ठिकाणी शोधली पाहिजे. घरात पडली होती तर त्या झाडाखाली तिथं लाईट आहे रस्त्याला म्हणून तिथं शोधून उपयोग आहे का? तसं जिथं शोधायचं तिथंच शोधायला पाहिजे. म्हणून हे टप्प्याटप्प्याने जे ज्ञानाचा उदय होतो म्हणतात तो असाच आहे की हळूहळू ज्ञानाचा उदय तुम्हाला लक्षात येतं, अरे यातलं अंतिम बरोबर काहीच नाही ठरलं. आजपर्यंत शेकडो प्रयोग झाले. मला सांगा किती सत्तांचे, किती यांचे, किती प्रकारच्या शाहींचे, सगळ्याचे प्रयोग झाले. पण हे सगळे प्रयोग आणि शेवटी त्या त्या काळापुरतं काहीतरी थोडं उत्तर मिळालं, शांत झालं. परत 25 वर्ष उत्तर मिळालं, परत ते बदलावं लागलं. हे सगळं बदलतच चालू आहे. म्हणजे हे बदलणारच आहे एवढं लक्षात ठेवलं तर फार त्याच्यामुळे त्रास व्हायचं काही कारण नाही. 2 सेटअपमुळे निर्माण झालेली वस्तू आहे, ते 2 आहेत, ते भिन्न आहेत. त्यामुळे ते तसं त्याच्यात जो फरक राहणार तो मुळातच फरक आहे. तर तो फरकच आहे, तो पुढे फरकच दाखवेल. जर एकदाच जर कोणातून निघालेल्या रेषा आहेत तर तेवढं अंतर त्यात राहणारच आहे. हे जर लक्षात आलं तर मग आपण फार अस्वस्थ कारण नाही. आता ह्याच्यात एक आहे की जुळून घेण्याचा प्रश्न आहे. एकदा सत्य कळल्यानंतर पहिलं निम्मं काम झालेलं असतं, 50% काम झालेलं आहे की मुळातच भेद आहे, अज्ञान आहे. ज्ञानाच्या मागं कोण जायला तयार नाही. मी जायला तयार आहे का? तर मी जागा व्हावं. आपल्याला जागा व्हायला काय अडचण नाही कोणाची. किंवा तुम्ही जागे होऊ नका, स्वरूपाचा शोध घेऊ नका वगैरे. आपण एवढं काय स्वरूपाचा शोध घेणार? म्हणजे काय, आता घर सोडून थोडं जाते, घरातच स्वरूपाचा शोध आहे. कारण स्वरूपच मुळात आत. तुम्ही बाहेर जाणार कुठं शोधायला? तर मग ते काय बाहेर मिळत नाही. म्हणजे बाहेर जर तुम्ही जाणार नसाल तर फारसे संघर्ष काय होणार नाही. ओके नाही, मी स्वरूपाच्या शोधासाठी आता हिमालयाकडे प्रयाण करतो, उगाच काय, तिथं काही ठेवलेलं नाही. स्वरूप इथंच आहे. ती घेऊन तुम्ही तिथं जाणार. म्हणजे पुन्हा असेच रागवणार, तसे तिथल्या दुसऱ्या साधूवर रागवणार कोणीतरी भेटलं म्हणजे हेच होणार ना. मग ते तिथे मिळत नाही, ते तेवढ्यासाठीच. मग त्यासाठी ते इथेच आहे. मग इथेच आहे तर उलटं काम सोपं आहे की कुठं जायला नको, यायला नको. थोडा आपला स्वतःचा अभ्यास करावा. म्हणजे कुठं अडचण आहे ते कळेल. मग कदाचित अडचणीत आपल्या सापडेल की अरे असा संस्कार झाला, ते असे वडील रागेट होते तर म्हणून माझ्यावर रागेटपणाचा संस्कार झाला, त्यामुळे मी रागावतो. मग आता तो संस्कार आता वडील नाहीत, फक्त रागाची लग्नाला तरी दिलेला. मग त्याच्याबरोबर तोही पाठवून द्यावा की नाही. मला शक्य जर शक्य आहे तर मी तो पाठवला. मग पाठवल्यानंतर आता मला काही राग मानण्याचं कारण उरलं नाही. त्यानं जी राग मानायची कारणं होती त्यात काही तथ्य नव्हतं, हे आपल्याला लांबून कळत होतं. फक्त आपण बोलण्याच्या वयात नव्हतो त्यावेळेला. नाही बोललो ते बरं झालं, नाही तर त्यांचा राग आणखीन वाढला असता. तर त्यामुळे नाही बोललो हे बरं झालं. मग आता मुळातला फेट कळला ना आपल्याला. मग आता थोडा ज्ञानाचा उदय झाला. आता ते जे करत होते ते जरी रागवत असले असू दे, त्यांच्या परीनं त्यांच्या मागं जो संस्कार झाला असेल त्याच्यावर ते अवलंबून आहे. चालेल, ठीक आहे. आत्ता मला काय करता येण्यासारखं आहे, आत्ता मला काही रागवायचं कारण नाही. आता एक होऊ शकतं की असं जर झालं घरातल्याला थोडासा काळ धक्का बसू शकतो की बुवा काय म्हणजे आता काय सांगा, आता काय रागवतच नाहीत म्हणल्यानंतर थोडी पंचायत होऊ शकते एखाद्या वेळेला. सवय जर असली, मी एकच घेतल्या रागा, मला बाकी सगळ्याबद्दल नुसत्या रागाबद्दल म्हणायचं नाही, पण एकंदरीत सांगितलं की जरा बाहेर जाऊन यायचं का? हो चला. अरे चला, होय म्हणतायत तोपर्यंत बघूया. कारण थोड्या वेळा नाही म्हणले म्हणजे काय करायचं. त्यापेक्षा पहिल्या दिवशी असं होईल, दुसऱ्या दिवशी आपण असं करूया का आज घरीच थांबू, आज घरी काहीतरी अमुक करायचं आहे ते करूया. हो चालेल की. हां चालेल की, बरं ठीक आहे असू दे, आजही बरी दिसत आहेत. तेव्हा आता असं होईल, 1-2-3 दिवस होईल. ह्यांचं तर काही विरोध करण्याचं लक्षणच दिसत नाही. पण आता तो विरोधच करणार नाही असं ज्याचं ठरलेलं आहे, कारण त्याला कळलेलं आहे की मुळात विरोध आहे, तिथं फरक आहे.
तर तो फरक एकदा आपल्या लक्षात आला, एकदा जर तुम्हाला हा ज्ञानाचं काय मूल्य हे कळलं आणि आनंद कळला, तर बस माणूस ते शोधतच जाईल आत, की आता शोधत जाईल. मग त्याच्या लक्षात येईल हे सगळं गोळा केलं हा कचरा आहे, हा आपल्या त्यावेळेपुरता जपायचा. तर मला सांगा, कचरा काय आपण मुळात वाढवलं, एखाद्याने ठरवलं अगदी घर स्वच्छ ठेवावं, तरीसुद्धा आपोआप कचरा येऊन पडतच असतो. जसं आपोआप बाहेर घटना घडणार, त्याचे परिणाम येऊन घरात पडणार, बाहेर काहीतरी पानं उडणार, ती घरात येऊन पडणार. रोज फक्त आपलं काम आपण करत नाही का घरामध्ये, रोज उचलून सगळं कचरा गोळा करून बाहेर टाकतो. काय कुंडी असेल, कुठे असेल, जागा असेल, व्यवस्था असेल, तिथं टाकतो. मग तसंच असं डोक्यात काहीतरी गोळा होणार, सगळं आपण टाकून द्यायचं. कारण मुळात एकदा ते स्वच्छता केली, तेच गुरु काम करतात. ती एकदा स्वच्छता केली की मग फक्त जेवढा असा कचरा असेल तेवढा बाजूला ठेवायचा आणि जागा मोकळी ठेवायची कायम. म्हणजे तुम्ही काय म्हणताय, आज आपण काहीच करायला नको, कुठेही जायला नको, उत्तम. मी वाचायला बसू का, नको, आपण गप्पा ठीक. काय वाचनात तरी त्या लेखकाशी गप्पा मारायच्या, त्याच्या ह्यांच्याशी मारायच्या, काय फरक पडेल. परमेश्वराची इच्छा करायची अशी असेल, कदाचित पुस्तकात कळणार नसेल, ते ह्यांच्याकडून कळणार असेल. काय सांगतं ते माणसाचं ज्ञानाचं कुठून उगम होणार आहे आपल्याला काय माहिती. तर त्यामुळे कदाचित आज त्यांच्याकडून तो उगम होणार असेल. आपल्याला एखादी घटना सांगतील, एखादं काहीतरी तत्व सांगतील, वाचलेलं सांगतील. घरी काही गुरु असत नाहीत का मला सांगा, तर ते असतातच की आज ते त्यांच्या रूपानं विद्यमान असतील. गप्पावान चालेल, गप्पावान काय हरकत नाही. आता असं म्हटलं तर खरोखर असं होईल पुढं की आता आपण काय करूया. एक दिवशी हा प्रश्न येईल, पण तेवढे दिवस थांबायची तयारी पाहिजे. त्याला भाऊ समोरी म्हणतात. तेवढी भक्तीतली थांबायची तयारी असली तर हे साधे साधे प्रश्नसुद्धा असे सुटून जातात. नाहीतर ते आपल्या बरोबरच सुटणार, तोपर्यंत सुटणार नाही. आणि एवढं बरोबर सुटण्याची वाट बघणं म्हणजे मनुष्यजन्म वाया घालवणं. दुसरं नरदेह आधी अनुक्रम, ते जे काय 84चा समास सरला आणि हे नरतन्व आले अनुक्रम, ती जी अनुक्रम आलेली आहे तर तिचा मला लाभ घ्यायचा आहे. मला ते माहिती आहे. तुमचं काय जायचं आहे, ते बाहेर जायचं आहे का, घरी थांबायचं का, बोलायचं का नाही बोलायचं, काय उपास करायचा का, ही भाजी करायची का, ते भाजी करायची, एवढं काय आणखीन विचारायचं आपल्याला. ब्रह्मज्ञानाची तुमची कल्पना काय वगैरे असं काही सकाळी उठून काय आपलं काय चहानंतर चर्चा होणार आहे का, काय आपल्याला असायचं आहे जास्तीत जास्त. मी म्हणते भेटी करूया, मी म्हणते नाही, मी म्हणते पालेभाजी, ती ठीक पालेभाजी. पालेभाजी तेवढी चांगली आहे, त्याच्यापेक्षा आज आणली भेंडी शिळी होत चालली, त्याच्यापेक्षा भेंडी संपलं. हो किती सोपं काम आहे खरं म्हणजे. पण नाही असं जर म्हटलात तर अगदी नाही, तिथपासून चहापासूनच नाही, ते रात्री काय दूध पाणी असेल तिथपर्यंत, अगदी जेवणाच्या पर्यंत तिथपर्यंत नाही. मग ते हे असं किती वर्ष करत राहणार, आपली वर्ष जाणार. त्यापेक्षा अज्ञान रजने दिली, त्याने जरा जागा झालं तर थोडासा उदय झाला, तर एवढासा उदय झाला तर एवढा आपल्याला कळतं. तर मला सांगा, हे जर असं झालं ना, तर बरंचसं जे काम आपण वाढवून, म्हणजे आपल्याकडून वाढवलं गेलं असेल असं म्हणतो मी, वाढवून ठेवत नाही मुद्दाम, पण आपण जसा कचरा काही बाहेरून येताना घेऊन घरात टाकत नाही, पण येऊन पडतो, तर तसं जे काय वाढलं गेलं असेल तर ते सगळं स्वच्छ झालं. मग आपल्याला कितीतरी काम झालं. हे आता हे मी हा एक घरातलं म्हणून सांगितलं, पण बाहेरही तेच असतं ना, ऑफिसमध्ये असंच व्हायला पाहिजे. तसं कसं करूया, सगळे म्हणून ऑफिस चालवायला बसलेले आहेत, यातला कोणी काय बंद पाडायला आलेलं नाही ना. मग ठीक आहे, मग आता त्यात जे काय ठरलं असेल ते माझं काहीतरी रोल ठरवलेलाच असतो, रोल्स डिफाईन तिथे दिलेले असतात, मग त्यानुसार करायचं, मग त्याप्रमाणे करू, एवढंच त्यातलं आहे. तुम्ही अशा पद्धतीनं करा, ठीक आहे, तशा पद्धतीनं करतो. मालक कोण नोकर कोण ते ठरेल. नाही तर नोकर कोण आहे त्याचं काम आहे, मालक काय म्हणतो ते ऐकणं, संपलं. आपण नोकर असू तर नोकर म्हणून ऐकू. म्हणजे संघर्ष कमी करायचं काम खरोखर आपल्याकडेच आहे. आणि ते जर कळलं तर आपल्या लक्षात येईल की ठीक आहे, त्यांचीही काही बरं रूल रेग्युलेशन तेच असतात, काय जे मूळ म्हणणं आहे, काय जे ठरलेलं आहे ते ठरलेलंच असतं. फक्त तो येणाऱ्या माणसाप्रमाणे त्याचं ते जे काही हे आहे अंमलात आणणे कार्यवाही आहे, त्या कार्यवाहीत फरक पडतो. म्हणून आपल्याला ऑफिसमध्ये बघितलं असेल की काही काळामध्ये एकदम काळ चांगला जातो, कोणाचा असा काळ गेला नाही, काय 2-3 वर्ष कोणाची असतील ती, मग त्यानंतर पुन्हा 2-3 वर्ष अशी आहेत की इतका वाईट काळ आला नाही. आता काळ काय करणार आहे, तो मनुष्य काहीतरी त्याला कारण आहे. जो कोणी मनुष्य 2 वर्ष आला, जो 2 वर्ष नंतर आला, जो त्यानंतर 2 वर्ष आला, त्यानुसार ते बदलत जातं. मग ती माणसं जी समजूतदार आली तो काळ चांगला गेला, जी माणसं असं म्हणजे आली, जी आग्रही आली त्यांच्या काळातला काळ त्रास गेला. मग आता आपल्याला दोन्ही काळ सारखेच आहेत, कारण नोकरी दोन्ही 2-4 वर्ष 2-6 वर्ष चालूच आहे की, त्यात कुठे फरक पडला आहे. मग ते जर फरक पडला नाही तर कशाला त्रास करून घ्या आपल्याला. तेव्हा अशा तऱ्हेनं आपल्याला होणारे त्रास वाचवणं हे ज्ञानाचा छोटासा उगम आहे. ज्ञानाचा उगम संत जाणे तो तेच सांगतात की तिथं उगम आहे. निदान स्वतःकडे बघा की आपल्या सेटअपमुळे तसं वाटतंय, ते घरात वाटतंय म्हणून आपल्याला हे कळते, बाहेर गेलं तर बाहेर कळेल, मित्रात असेल तर मित्रात कळेल, संघर्ष होईल तिथं कळेल, कुठेही ज्या ठिकाणी असं वाटतं की संघर्ष होतो तिथं लगेच आपल्या लक्षात येईल की या कारणामुळे होते. ठीक आहे, शोधून काढा. मग आपल्याकडे गेल्यानंतर आपली काही कारणं सापडतीलच ना, सापडली की शोधून काढली, माझ्यापुरती मी दिली सोडून. मग सोडून दिल्यानंतर मग आपल्या लक्षात येईल की काही गरज नाही, आता हे चाललेलं आहे व्यवस्थित. बरं काय शेवटी तेच चाललं म्हणजे झालं. यातला दुसरा मनुष्य घरातला असं का म्हणणार आहे की आज काही कचा करायचं नाही,
उपाशी राहावं असं नाही म्हणणार कोणी. त्याला कुठे उपाशी राहायची हौस असते. त्यामुळे घरात कोणी असलं तरी ते म्हणणारच की ह्याच्याऐवजी ते करू, त्याच्याऐवजी ते करू. बरं ठीक आहे, असं असं कुठेतरी आहेच. म्हणजे शेवटी सगळं चालणारच आहे. बरं आपण बसून राहिलो, दिवस काय उगायचा राहिला का? नाही. तो माथ्यावर यायचा राहिला का? नाही. मग काहीच यातलं थांबणार नाही आहे. मग हे जर थांबणार नाही आहे तर माझ्याकडे काहीतरी वेगळा रोल दिलेला आहे. मला काही जग चालवायला दिलेलं नाही. साधी गोष्ट आहे खरं म्हणजे. पण जग चालवायला दिल्यासारखं, घर चालवायला दिल्यासारखी माणसं वागतात की नाही? मग ती कशामुळे तसं वागतात? त्यांना असं वाटतं की जणू काही मीच सुरीवर आणला, माथ्यावर आणला. आता हे समोर आलं की लक्षात येतं असं नसतं. मग तसं तिथं पण नसतं. ते चालणारच असतं. फक्त आपल्याला काहीतरी रोल ठेवलेला असतं. तेवढाचा रोल केला आणि जर बाजूला झालं तर उरलेले सगळे रोल जगामध्ये चालूच आहेत. जगामध्ये झाडं आपली आपली वाढत आहेत, फुलं आपली आपली वाढत आहेत, तिकडे सगळे काय काय दाटा येत आहेत, सगळं सगळं चालू आहे. सगळं जगात इकडे उजवलेलं सूर्य माथ्यावर येऊन मावळतो आहे. आपली काही तो वाट बघत नाही कुठलीही, त्याला आपण मदत करायची गरज नाही, काही नाही. जिथे अगदी मूळ जबाबदारी आपली, जिथे मूलभूत अगदी घरातली काय, संबंधातली काय, कुठलीही तेवढी जेवढी असेल तेवढंच माझं काम आहे. माझं खरं काम हे नव्हेच. मी यासाठी आलेलो नाहीच. ज्याला ह्याची खात्री झाली की मी यासाठी आलेलो नाही, तर ते त्याच्या लक्षात आल्यावर त्याचं मग ही सगळी कामं जी वाढवून ठेवली ती कमी होतात. माणसाला खूप वेळ मिळतो खरं सांगायचं तर. त्यानं वाढवलेली कामं, त्याच्या आग्रहापोटी निर्माण झालेली कामं, विशेषतः ह्या सगळ्याचं सार ज्याला अज्ञान म्हणतात, त्या अज्ञानामुळे निर्माण झालेली कामं ही जर बाजूला करायची ठरवली तर ज्ञानामध्ये फार कमी काम असतं. कारण ज्ञानामध्ये एकच काम आहे की तुम्हाला जे कळलेलं आहे ते फक्त अंमलात आणायचं आहे आणि पुन्हा आपल्या जागी परतायचं आहे. जगामध्ये भेद राहणार, जगामध्ये बदल राहणार, जगामध्ये हे अपयश राहणार, सगळं राहणार. ते सगळं ते बघायचं, काय असेल ते पाहायचं आणि आपल्या जागी जाऊन बसायचं परत. तर ते त्यांचं जे काम आहे त्यामध्ये ज्ञानामध्ये काम आपोआपच कमी आहे. इतरांना आपल्यामुळे लागणारं कामही कमी होतं स्वाभाविकपणे. तर त्यामुळे त्याची शांती नांदायचं कारण हे. ते कळून आली शांती जे म्हणले ते त्या अर्थाने म्हणले की ते कळून आलेलं आहे मला, की एकदा लक्षात आलं की ह्याचं ज्ञान एकदा उगम पावलं तर माणसाच्या दृष्टीनं खरोखर काम. खरं सांगा, कितीतरी गोष्टी आपण खूप गुंतागुंती निर्माण करून ठेवलेल्या असतात स्वतःच्याच स्वभावाने. आपला स्वभाव अमुक करावं असं वाटतं म्हणून तमुक केलं, अमुक करावं असं वाटतं म्हणून तमुक केलं. ते करावं असं का वाटतं इथे जरा जाऊन बघायचं. म्हणजे मग आपल्या लक्षात येतं की इकडे आता ज्ञान सुरू झालं, हे असंच करावं असं वाटतं किंवा तसंच करावं असं वाटतं. हे सगळं आपलं घेऊन आलेल्याचा परिणाम आहे. ते जे आपण जे काय घेऊन संस्कार आलो, कोणाची मतं आलो, कोणाची लहानपणी म्हटलं म्हणून आलो, रूढीने आलं, कशाने काय आलेलं असेल त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटतं. क्षणभर ते बाजूला ठेवू आणि अमुक करू असं म्हटलं तर काय होणार आहे जगामध्ये? तर आपल्या लक्षात येईल काही जगबुडी होणार नाही, प्रलय होणार नाही, काय होणार नाही. मग इतकं जर ते तसं तेवढंच आहे तर मग ती बाजूला ठेवायला काय हरकत नाही. बरं, त्यातूनही एखादी गोष्ट अशी असेल की जे आपल्याला एकदा मन असेल तर मनाविरुद्धचा प्रश्न आहे, अपेक्षा असेल तर भंगाचा प्रश्न आहे. मुळात अपेक्षा नाही, मनही नाही. मी जागे व्हारे मनोमय, मनोमय आहेत ते झोपलेलेच आहेत म्हणूनच त्यांना जागे केले. तर हे अज्ञान रजनीने दिले म्हणजे मनोमयच. तर मनोमय जे असतात ते त्या अर्थाने, तर ते मनोमय जे आहेत ते अज्ञानीच आहेत मग असं त्यांना म्हणायचं. त्या जागे व्हारे मनोमय म्हणजेच तो झोपलेलाच आहे म्हणायचं त्यांना. तर त्या अर्थाने तो मनोमय आहे, तो जागा झाला की एकदा जागा झाला की तो मनाच्या तावडीत सापडलेला नाही आहे. तुम्ही म्हणाल ते ठीक, आणि असं करून फार नुकसान होईल असं वाटायचं काही कारण नाही. कारण परमेश्वराला सगळ्यांची काळजी आहे. जो त्याच्या मनाप्रमाणे वागायला तयार आहे, स्वतःचं मन नाही त्याची वागायची आग्रह नाही असं ज्याचं झालेलं आहे, त्याची काळजी त्याला घ्यावी लागते. भगवंत आपली काळजी घेत नाही असं जर वाटत असेल तर का असेल त्याचं कारण? तर आपण ती त्याच्यावर सोपवायलाच तयार नाही म्हणून, बाकी काही नाही. सोपवली की तो सगळ्यांची काळजी घ्यायला तयार आहे. मग हे जर आहे तर मग आपण ही कशाला आहे जागे व्हारे मनोमय, आपण किती मनोमय आहोत याचा आपण आपला शोध घ्यावा. तो शोध घेतला की स्वतःचंच उत्तर स्वतःला सापडतं. तर इतकं सोपं आहे. तर त्या अर्थाने तैसा सद्गुरू दिनकर दवडी अज्ञान अंधकार, तेव्हा भाविकासी पहिलं पार ज्ञानतेजे पाववी. जना म्हणून त्यांनी हाताशी धरलं आहे आणि ज्यांनी त्यांचं ऐकलेलं आहे, ज्यांनी स्वतः सांगितलेला अभ्यास केलेला आहे, ते त्यांनी जे सांगितलं तसे झालेले आहेत. भाविकासी पहिलं पार ज्ञानतेजे पाववी, खात्री आहे की त्या अर्थाने त्यांनी एकदा ते हे स्वरूपाचं लक्षात आलं, ज्ञान अज्ञानातला फरक लक्षात आला. जे अज्ञान रजनीने दिले असे जे लोक असतील त्यांना ज्यांनी जागे केलेले आहेत आणि ज्यांनी स्वतःला जागा होण्याची तयारी दाखवलेली आहे, आणि याच्याऐवजी हा मार्ग बरोबर आहे का, त्याच्याऐवजी तो मार्ग बरोबर आहे का, याचं कारण काय आहे, हे मी म्हणतोय त्याचं मूळ कारण काय आहे, माझ्यावर झालेले संस्कार आहेत, असं करत करत मागे गेला की त्याच्या लक्षात येईल अरे हे सगळं वरचंच आहे, हे वरवरच आहे, मूळ माझं स्वरूप हे नव्हेच. मी जो आहे तो कोणी वेगळाच आहे आणि तो कोण वेगळा आहे त्याच्याशी एकदा जर आपला परिचय झाला तर खरं माणसाचं सार्थक झालं.
स्वस्वरूपाची ओळख आणि त्याचा परिचय, याच्यासारखा जगामध्ये आनंदही नाही आणि जगामध्ये करण्यासारखं कार्यही नाही. हेच खरं कार्य. ते ज्याला कळलं त्याच्या दृष्टीनं बाकीची फक्त कर्म राहिलीत. ती आता काही प्रारब्धाने येतात, काही आपल्या वाट्याला समाजाचं सामूहिक प्रारब्ध असतं त्याच्यामध्ये येतात. ती जी येतात ती करावीत. आपण त्यात नाही की. पण बी इन द वर्ल्ड, कृष्णमूर्ती म्हटले ना, ते आपल्याला कसं विसरून चालेल. बी इन द वर्ल्ड बट नॉट बी ऑफ द वर्ल्ड. जगाची असण्याची तुम्हाला गरज नाही. जगात तुम्ही असू शकता, तुम्ही कशातही वावरू शकता, पण तुम्ही त्याचे असलंच पाहिजे असं तुमच्यावर बंधन नाही. पण आपल्याला स्वतःलाच असं वाटतं मी त्याचा असला पाहिजे. त्याचं काय असल्याची गरज नाही. तुम्ही घरात असण्याची गरज आहे, त्याचेच असलं पाहिजे असं नाही. तुम्ही ज्याचे आहात किंवा जे आहात ते तुम्ही असू शकता. स्वरूपात वावरणारी माणसं ही जगात वावरत नाही तसं नाही. ती जगात वावरतात म्हणून आपल्यावर उपकार आहेत. खरं सांगायचं, ती जर जगात वावरली नसती तर सांगितलं असतं कोणी आणि लिहून तरी कोणी ठेवलं असतं. ती जगात वावरतात हे त्यांचे मोठे उपकार आहेत. तर या अर्थाने आज खरं सांगायचं वेळ संपली, थांबतो. तर आज हे आपण स्मरण केलं ती गणेश दैवत शुद्ध बुद्धीचे. जसं हे शोधायला जी बुद्धी लागेल ती शुद्ध लागेल. शुद्ध याचा अर्थ फक्त एक दोनच उदाहरणं सांगून ठेवतो. उदाहरणं म्हणण्यापेक्षा त्यातली एक उल्लेख करून ठेवतो की शुद्ध बुद्धी कोणती, की जी फक्त शुद्धच पाहायला तयार आहे, तिला हवं ते पाहायला वगैरे तयार नाही. तसं नाही. काही वेळेला आपल्याला ते गुरूंच्या तोंडून हवं ते उत्तर येईपर्यंत विचारण्याची पद्धत आहे. तर तसलं नाही तिथं चालत. शुद्ध बुद्धीला शुद्ध बुद्धी म्हणजे ते जे म्हणतील ते असं आहे त्यातलं. ते म्हणेपर्यंत ते तसं नाही, ते तसं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आत्ता सांगितलं असं की मी जे करतो आहे ते शुद्ध बुद्धीचं असेल तर ते बरोबरच असेल. ते जर चुकीच्या बुद्धीचं असेल तर एकदा लक्षात आलं हे चुकीच्या बुद्धीचं काम आहे, तर त्याचं समर्थन न करणारी बुद्धी ही शुद्ध बुद्धी. बुद्धी समर्थन पण करू शकते. अख्खं सगळं कोर्ट कचेरी सगळं ते बुद्धीवरच चालले की हो. त्याचाच सगळा व्याप आहे हा सगळा मोठा. खरं सांगायचं तर मूळ प्रश्न किती असेल एवढासा असेल, पण त्या 10 फुटाच्या का 5 फुटाच्या प्रश्नासाठी 50 वर्ष गेलेले लोक आहेत. मग काय आहे शेवटी राहिलं मला सांगा, की हे सगळ्या एवढ्या जीवनाचा आपल्याला काय उपयोग झाला. तर हा केवळ ह्या शुद्धबुद्धीचा प्रश्नामुळे झाला. तर ती शुद्ध बुद्धी मला समर्थन पण करायला लावू देऊ नको. मला चुकलं आहे तर चुकलं आहे म्हणेल आणि पुढे जाईल. भगवंताला सांगेल हो बा हे राहिलं चुकलं, हा अंकाराचा परिणाम झाला, ही स्वार्थाचा परिणाम झाला, हे अमुक झालं, काय लक्षात जे जे येईल ते त्याच्यासमोर ठेवलं तर ती शुद्ध बुद्धी ती त्याने आपल्याला द्यावी ही प्रार्थना करावी. आणि दुसरं आत्ता जसं म्हटलं, जे अज्ञान रजनी निजेले स्वरूप विसरले जन्ममरणा स्वप्नी भ्रमले सदोदित, हे स्वप्नच आहे त्यांच्या दृष्टीनं. तर हे सगळं कसं आहे आणखीन पुढे पाहू. आज त्यांच्या स्मरणाबरोबर आज आपल्याला तसं भाऊसाहेबांचंही स्मरण आज आहे, तोही दिवस आज आहे. तर आपण हे आरती आहे ती म्हणूच शेवटी. पण त्याच्याबरोबर त्यांचं काम किती बिकट असतं याची कल्पना, आणि बिकट म्हणजे म्हणण्यापेक्षा कुणी म्हणेल प्रपंच फार बिकट आहे, बरोबर आहे, पण तो स्वार्थापोच आहे. त्यांचं निस्वार्थाचं काम आहे आणि ते बिकट आहे. ते कसं बिकट आहे ते आपल्याला त्यांच्या एखाद्या प्रसंगातून लक्षात येईल. फक्त प्रसंगाचा उल्लेख करतो आणि पुढे थांबू. ते ज्यावेळेला ही याने कधी हे लोक म्हणजे उदाहरणार्थ आता अंबाराव महाराज आहेत, स्वतः भाऊसाहेब महाराज आहेत, ही सगळी मंडळी आहेत. ह्या सगळ्या मंडळींनी पोथी पुराणाच्या मार्गाने निरूपणांच्या मार्गाने गावोगावी जाऊन जिथे पडवीत राहायला जागा मिळेल, जिथे ज्याची ती पोथी करण्याची इच्छा आहे, सप्ताह करण्याची इच्छा आहे, तिथे त्यांनी करायचा असं स्वतः त्यांनी घालून दिली स्वतः शिस्त भाऊसाहेबांनी. ती सगळी अंबाराव महाराजांनी पाळली वगैरे आपल्याला माहीत. आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा पाळली. नाम न घेणारा मनुष्य असेल तर त्याच्या घरी जेवायचं नाही, नाम घेणारा असेल तर जेवायचं. इथपर्यंत पथ्य पाळून त्यांनी हे काम केलं म्हणून ते काम टिकू नये. आमच्या पुढे टिकेल का नाही हे सांगता येत नाही इथेच. तर ते काम टिकलं का, तर ते नाम त्याच्या मागं उभं आहे म्हणून, आणि त्याच्या मागं भगवंताची आज्ञा उभी आहे आणि भगवत कार्य आहे म्हणून उभं आहे. तसं भाऊसाहेबांच्या काळात असायचं. त्यावेळेला ही पोथी प्रवचनाला आलेली माणसं यायची. तर ते खेड्यातलं वातावरण, रात्रीची पोथी 9 वाजता 10 वाजता सुरू, लोक शेतकरी, बराचसा समाज शेतकरी होता. तर त्यावेळेला ती कामातून मोकळी होणार, मग ती घरी एकत्र येणार, गुरं येणार, त्यांचं सगळं होणार. मग रात्री 9 वाजता 10 वाजता केव्हा पोथी असेल तर 9 वाजता ती पोथी झाली. आता 9 साडेनऊला जो सगळं दिवसभराचे शेतीचे कष्ट करून आलेला आहे, स्वाभाविक आहे की एकदा पोथी सुरू झाली की तो फक्त सापडण्याची वाट बघेल, होय की नाही, जास्तीत जास्त. आणि दरम्यानच्या काळात उठारे लवकरीत मधनं म्हणायला लागेल. तेव्हा ते तशी वेळ हे स्वाभाविक आहे. मग ते काय करीत, आता त्यांना कार्य तर करायचं आहे, जागा तर त्याला करायचं आहे, पोथीतलं त्याला रहस्य कळावं अशी तर इच्छा आहे, पण त्याच्यावरचे प्रसंग पण त्यांना माहिती आहेत. म्हणून ते गमतीने काय करीत, नंदेप्पा म्हणून जो होता तो त्याला जवळ बसवून ठेवला. तर तो जवळ तिथे बसलेला असे, त्यांनी खूण केली त्यांच्या लक्षात येईल
की लोक लागले पेंगायला. आता लोक म्हणजे तिथलं सांगतो तर लोक पेंगायला लागले. तर ते पेंगायला लागले म्हटल्याबरोबर ते नंदेप्पाला खूण करत. तर ते काय करीत की ती शेवटी त्यांना पद्धत होती, गजर करण्याची पद्धत होती. तर त्यामुळे ती खूण केली की तू नंदेप्पाचं काम ते पार्वती पते हर हर महादेव म्हटलं की माणसं ती मुंडाचं काय जे असेल ते सगळं गोळा करून तर ते त्यांनी म्हटलं लोक जागेहून मुंडाशी गोळा करायला लागले, बघायला लागले इकडे तिकडं. तिथे सांगायचे थांबा आता पुढची पोथी सांगतो. त्यांना काय सवय झाली की पार्वतीमध्ये म्हणायचे, त्यांची ती पद्धत होती. ते पार्वतीमध्ये म्हटले की आपलं संपलं थोडक्यात. तेव्हा आता ते संपलं म्हटलं की आपल्याला जायला हरकत नाही. त्यामुळं अशा त्यांना लोकांना जागा करण्यासाठी त्यांनी ते सुद्धा केलं की त्या नंदेपाला बसून मंदांना खूण करायची, त्याला सांगायचं. ते खूण केली की तो म्हणायचं, म्हणलं की जे झोपलेले आहेत ते निम्मे जागे व्हायचे. तर अशा अवस्थेत त्या माणसाला आत्मज्ञान मिळावं म्हणून त्यांना काय दाणा पैरणीला सुद्धा थांबणारे लोक नाही. तर असे जे लोक आहेत त्यांनी ही कामं करून ठेवली म्हणून आपल्याला हे दिवस किंवा सद्बुद्धी टिकलेली दिसती, नाही तर काय दिसलं असतं मला सांगा. सगळा स्वाहाकार झाला असतो नसता. तर पोटाचं इथे जे म्हणतं ना उदरपूर्ती वाचून साधनं राहिली, तर ते तसं झालं असतं. त्यांनी कुठेतरी हे ठेवले म्हणून हे आपल्या वाट्याला आले. ही भाऊसाहेबांसारखं यांनी केलं, इतकं करावं लागलं त्यांना की हे सुद्धा सांगायचं. त्यांनी न मग परवा ती पडली म्हणजे की लोक जागे झाले की परत पोथीत सुरुवात. कारण मध्ये हे झोपणं किंवा कुठेतरी पेंगेणं ठीक आहे, तीही बरोबर आहे, त्यांना बोलले नाहीत, पण मार्ग किती सात्विक काढला तर तसं होणार. आता तेवढं जानकी जीवन म्हटल्यावर तेवढं संपणार आहे ना, मात्र एवढं खरं. सद्गुरुनाथ महाराज की सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता कलिमल दहना गहना स्वामी समर्था नकळे ब्रह्मादिकांत अनंता तो तू ब्रह्मा सुलभ जय कृपावंता जय देव जय करुणाकरा आरती वाळू सद्गुरु माहेरा जय देव माझे विण माहेर विश्रांती ठाव शब्दी अर्थ लाभ बोलणी वाव सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव रामी राम रासा फळला सद्भाव जय देव जय करुणाकरा आरती वाळू सद्गुरु माहेरा जय देव सद्गुरुनाथ महाराज जानकी जीवन स्मरण जय जय राम.